गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात अनेक दिवसापासून रस्सीखेच सुरू होतं। उमेदवारी नेमकं कोणाला भेटणार याकडे सगळ्याचं लक्ष होतं। मात्र अखेर उमेदवारी जाहीर झाली। आज भाजपतर्फे खासदार अशोक नेते आज तिसऱ्यांदा या लोकसभा मतदारसंघासाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। भाऊ, काय सांगाल, आज वरिष्ठ नेते तुमच्या अर्ज भरण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात दाखल झाले। देवेंद्र फडणवीस असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, काय सांगाल त्यांनी? हे खरं आहे की आज मी स्वतः भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा अधिकृत उमेदवार म्हणून मी जिल्हाधिकारी कार्यालयात जनतेच्या साक्षीने आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे मी या ठिकाणी नामांकन अर्ज दाखल केला। आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राचे जुन्नर नेते, विकास पुरुष, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे हे प्रामुख्याने माझं नामांकन दाखल करतेवेळी उपस्थित होते। याचा मला आनंद आहे आणि मला खात्री आहे की मी जनतेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या सहकार्याने प्रचंड मताने निवडून येईल याचा मला विश्वास आहे, खात्री आहे। आज तुम्ही नामांकन दाखल करत असताना गडचिरोली अनेक घडामोडी घडल्या। काँग्रेसतर्फे जे उमेदवारी जाहीर करण्यात होती त्यात नामदेव उसंडी यांचं नाव होतं। मात्र शेवटच्या क्षणात जे आहे डॉक्टर नामदेव किसान यांना उमेदवारी जाहीर केली। मात्र आता उसंडी यांनी जे आहे आपल्या पक्षपदाचा जो आहे राजीनामा दिला आणि भाजपच्या वाटेवर आहे असं आता संकेत मिळत आहे। काय हे खरं आहे की काँग्रेसचे एक मोठे नेते माजी आमदार नामदेव उसंडी यांनी काँग्रेसवर आरोप करत राजीनामा दिला। त्यांनी आरोप करतेवेळी सांगितलं की ज्या तिकिटा काँग्रेसने वाटल्या त्या सर्व तिकिटा पैसे घेऊन वाटलं आणि विशेष म्हणजे गडचिरोलीची सीटसुद्धा पैसे घेऊन वाटण्यात आलं। हे महायुतीसाठी, माझ्यासाठी ही चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे। आणि तसंही काँग्रेसबद्दल सांगायचं म्हणजे काँग्रेस हे तीन तिगाडा आणि बिनबिगाडा असं त्यांचं काम आहे। हे सर्वांनाच माहीत आहे, जनतेला माहीत आहे। आणि त्यामुळे आणि विशेष म्हणजे मी 2 टर्म मी खासदार होतो, परत तिसऱ्यांदा मला पक्षाने माझ्यावर विश्वास ठेवून तिसऱ्यांदा उमेदवारी मला जाहीर केली। विशेष म्हणजे 2 टर्म आमदार असताना अनेक विकासाचे कामं मी मार्गी लावले आणि तिसऱ्यांदा परत मला उमेदवारी दिल्यामुळे काही जे प्रश्न अनुत्तरित होते, जे राहिलेले होते, ते प्रश्न मार्गी लावण्यात मला चांगली संधी मिळेल याचा मला आनंद आहे। आणि निश्चितच मला संधी दिली याचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही, मोठ्या संख्येने प्रचंड मताने निवडून आल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास आहे। उसंडीचा नाराजी आपल्याला फायदा होईल? निश्चितच फायदा होईल, हे सांगण्याची आवश्यकता नाही। कारण की जेवढे लोक दुसऱ्या पक्षात जातील, आमच्या पक्षात येतील, नाराज होतील, तेवढा फायदा आमच्या पक्षाला होईल, महायुतीला होईल। आज उमेदवारी अर्ज भरला आहे, पुढची रणनीती कशी असणार आहे? कसं प्रचाराचं आपलं नियोजन केलेलं आहे? कसं, कोणत्या मुद्दे आहेत जे लोकांचे असतील ते घेऊन तुम्ही जनतेपुढे जाणार? येणाऱ्या 19 तारखेला म्हणजे आजपासून 22-23 दिवसांनी लोकसभेची निवडणूक होत आहे। आणि ही निवडणूक या लोकसभेचं देशाचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे, विकास करणारी अशी निवडणूक आहे। मागच्या वेळेस मला पक्षाने संधी दिली होती, 2 टर्म संधी दिली होती, त्याचं मी सोनं करण्याचा प्रयत्न केला, अनेक प्रश्न मी मार्गी लावले। परत तिसऱ्यांदा मला पक्षाने संधी दिली, आता त्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही। कारण अनेक विकासाचे मुद्दे अजूनही बाकी आहेत, ते मुद्दे मी लोकसभेत मांडून या क्षेत्राचा विकास करण्याचा प्रयत्न करेन। नक्कीच 2 टर्म खासदार असलेले अशोक नेते परत एकदा तिसऱ्यांदा आपल्या निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि जे उर्वरित प्रश्न जे मार्गी लावण्याचा तो प्रयत्न आहे तो येत्या काळात निवडणुकीनंतर ते मार्गी लावणार आहे। रोमित तुम्हाला एबीपी माझा, गडचिरोली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।